आपण एकत्र यायलाच पाहिजे असं संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना म्हटलंय। चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक संवाद झालाय आणि हा संवाद कॅमेरामध्ये कैद झालाय। संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आज विधान भवनात गेल्यानंतर संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली आणि त्या भेटीदरम्यान हा संवाद झालाय। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल मी नेहमी लाईनच देतो। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा। दरम्यान याआधी 29 जून रोजी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टमधून एकत्र प्रवास केला होता। त्यानंतर 2 जुलैला विधान भवनात आदित्य ठाकरे आणि फडणवीसांमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण आता एकत्रच यायला पाहिजे असं चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांमध्ये संवाद झालाय। ही तीनही दृश्य या राजकारणामध्ये खूप मोठी ठरतात आणि याचमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणं बदलतात का हेही पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या भेटीनंतर आता संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला कोणी जुने सहकारी भेटले नाही। भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे जुने बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। त्यामुळे आता या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। मी नेहमी हेडलाईनच देतो असंही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये काही लाईनही सोडण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून एक राजकीय वर्तुळामध्ये एक आपण म्हणू शकतो की एक समीकरण जुळणार आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न असतो। आणि बऱ्याच वेळेला हे सर्व आमदार खासदार अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असतात, तर मीडियाला ज्यावेळेस याचं उत्तर द्यायचं असेल तर ते मी मस्करीत बोललो होतो किंवा मस्करी चेष्टा सुरू होती असं त्यांचं उत्तरही अपेक्षित असतं। मात्र प्रत्येक गोष्ट आणि राजकारणी जी गोष्ट करतो त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी गणित असतं असं आपण बोलतो, पण याच्यामागे काही गणित आहे का? कारण वारंवार ज्या भेटीगाठी होत आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचं सूचक वक्तव्य येणं, सुरुवात चंद्रकांत पाटलांनी केली होती ज्यावेळेस ते अनिल परब यांचं अभिनंदन निकाल येण्याआधीच त्यांनी केलं, उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिला आणि त्यानंतर त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची एकमेकांसोबत झालेली भेट आणि लिफ्टचा प्रवास, तर त्यावेळेस योगायोग असं बोललं गेलं, पण चर्चा सुरू झाली। आणि आज ज्या प्रकारे चंद्रकांत पाटील संजय राऊत यांना भेटण्यासाठी पुन्हा मागे वळून येतात आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांना पाहून संजय राऊत हे सूचक वक्तव्य करतात, तेच संजय राऊत जे दिवसभर भाजपच्या पक्षश्रेष्ठींविरुद्ध स्टेटमेंट करत राहतात, तर काही जमतंय का, काही बनतंय का, काही शिस्तंय का,
असा सवाल निश्चित उपस्थित होईल. जसं आपण म्हणतो की आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर आणखी काही चित्र स्पष्ट होऊ शकतात की कशा प्रकारे, कारण दोन गोष्टी आहेत बघा. विधान परिषदेची जी निवडणूक असते ती सिक्रेट बॅलेट त्याला आपण म्हणतो, कारण आमदार ती पिंक चिठ्ठी घेऊन, पिंक स्लिप घेऊन सिक्रेटली मतदान करतात. ते पोलिंग एजंटला दाखवत नाहीत. राज्यसभा आणि इतर मतदानाच्या वेळेला आमदाराला टिक केल्यानंतर पोलिंग एजंटला दाखवायचं असतं. म्हणून अशा या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग खूप होतो आणि क्रॉस वोटिंग कोणी केली हे जाणून घेण्याचा किंवा समजून घेण्याचा रिव्हर्स इंजिनिअरिंगचा प्रोसेस प्रत्येक पक्षाकडे असतं. म्हणजेच नंतर कळेल अशी कोणी क्रॉस वोटिंग केली आहे. म्हणून क्रॉस वोटिंग झाली तर कोणी झाली आणि हे जे समीकरण बनतंय त्याला जुळून झाली आहे का, तर आजचा दिवस खूप खरं आहे. नक्कीच गणेश, त्यामुळे आता या भेटीमुळे आता राजकीय काय काय समीकरणं बदलतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा